पॅरिसला जाण्यासाठी आम्ही फ्लाईटमध्ये बसलेलो आहोत. 9:30 झालेले आहे आता आणि आम्ही ज्या बसने आलो ती लास्ट बस होती. आणि लास्ट बस होती म्हणजे आपण आल्यानंतर गेट्स क्लोज करून टाकले. आपण नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आम्ही निघालेलो आहोत. निघण्याचा व्हिडिओ मी शूट केला नाही, माझ्या मम्मीला भेटणं वगैरे, कारण की परिबेला खूप जास्त इमोशनल झाल्या होत्या आणि अजिबात इच्छा नाही झाली व्हिडिओ शूट करायला, म्हणून मग मी ते टाळलं आणि निघालो आम्ही. निघाल्याच्या नंतर मी व्हिडिओला सुरुवात केली. आता दोघींना शांत केलेलं आहे मी. शांत आपलं जायचं ना आता लक्झमबर्गला बाबू? हां नाही बस. आई येणार आहे आता आपल्यासोबत, येणार आहे आई सोबत. बस आता मला आई पाहिजे. आता तुला आई पाहिजे? हा आता येईल. आता तिला सांगितलं आई येणार आहे आमच्या सोबत आणि आता लवकर निघालो आम्ही. जायला तर उशीर होतो, मध्ये थांबणं पण होईल जेवण वगैरे करण्यासाठी. तर सामान तुम्ही बघू शकता मागे भरपूर आहे आणि जेव्हा पण भारतामधून जातो तर कपडे बाकीच्या वस्तू तर सामान जास्त होतं. आणि परी इथे बसलेली आहे. हॅपी ना बाबू? है ना? छान वाटलं आईसोबत भेटून, है ना? आणि उद्या पोहोचू तिथे आणि नेक्स्ट डेला आपल्याला गणपती सुद्धा बसवायचे आहे, तर त्याची सुद्धा तयारी करायची आहे. आणि इथून आता खूप काम आहे. म्हणजे नेक्स्ट डेला लगेच त्याच्या नेक्स्ट डेला पहिलं स्कूल आहे. परत गाडीचं पण थोडं काम आहे. हे सर्व सामानाची अनपॅकिंग करायची आहे. तर आणि माझं ऑफिस पण कंटिन्यू स्टार्ट होणार आहे लगेच मंडेपासून. 8-10 दिवस आमचं असंच जाणार आहे, बिझी असणार आहे. आणि आमच्या चेहऱ्यावर दिसत असेल तुम्हाला असं थकवा, ती धावपळ, ती टॅनिंग दिसत असेल तुम्हाला. तर चला आता आम्ही जसं जसं आम्ही प्रवास करू तसं मी तुम्हाला दाखवेन. 1 तास पुढे आलो आहोत आम्ही आणि चहासाठी आम्ही थांबलेलो आहोत. हो, हे नेहमीच ठिकाणी थांबलो होतो. मला स्वतः ड्रायव्हर्सला माहिती असतं ही जागा चांगली आहे, तर नेहमी इथेच थांबवतात ते. आम्ही आय थिंक शहापूरच्या आसपास कुठेतरी आहोत, चहाच घेणार आहोत, कारण की आपण थोड्याच वेळापूर्वी जेवण केलं आणि परिवेशासाठी काहीतरी फ्रेंच फ्राईज वगैरे काहीतरी घेतो स्नॅक्स म्हणून. आणि मग 10-15 मिनिटांमध्ये आपलं होऊन जाईल, आपण निघू लगेच. पाऊस कंटिन्यू चालूच आहे बघा. आणि परिबेलाला पण लाईट स्नॅक घेतलेला आहे आम्ही, ऑर्डर दिलेली आहे आम्ही. पण आता आपल्याला अगोदर चहा पाहिजे. आता चहाच घेऊ, पाऊस पण येतो, मस्त वाटेल चहा. परिबेलासाठी परीसाठी वॉटरमेलन ज्यूस घेतलेला आहे आणि बेलाला मोसंबी ज्यूस आहे आणि आम्ही घेतलेला आहे चहा. परत आम्ही निघालो आणि 2.5 तास लागतील आम्हाला. 80 किलोमीटर्स दाखवत आहे एअरपोर्ट. परिबेलाला झोप लागली होती आणि परत उठल्या त्यातून. बेला तर नाराजच आहे अजून, जसं घरातून निघालो तेव्हापासून ती नाराजच आहे बघा. 2 तासपासून हो ना. किलोमीटर राहिलेले आहे एअरपोर्टला पोहोचण्यासाठी. मध्ये मध्ये ट्रॅफिक लागत होती पण एकदम लवकरच पोहोचलो आपण ना. पण आता 10 किलोमीटर थोडा वेळ लागला इथे. इथे ट्रॅफिक असते, तर मग ह्या 10 किलोमीटरसाठी 30 मिनिट्स तरी लागतील आपल्याला. आता नॉर्मल झालं दोघी. आम्ही पोचलो आहोत आता एअरपोर्टला. या आहे आमच्या बॅग्स, तुम्ही बघू शकता. खूप साऱ्या बॅग्स आहेत, त्या साईडला पण बॅग आहे. आम्ही पोचलो आहोत तुम्हाला मगाशीच सांगितलं. आणि 2 ट्रॉलीज पण घेऊन आले मी. जायचं बेला?
लक्झमबर्गला जायचं ना? हां मनोज बोलतोय. तर आम्ही गेटजवळ आलो आहोत, क्यूमध्ये थांबलेलो आहोत. तर इथे तुम्हाला पासपोर्ट आणि तुमचं आयडेंटिटी कार्ड किंवा त्याच्या व्यतिरिक्त तुमचं रेसिडेंट कार्ड असेल तरच तुम्हाला आतमध्ये परमिशन आहे जायची. भरपूर जणांना असं वाटतं नाही असं पण तुम्ही जाऊ शकता, तर नाही, तुमच्याकडे असेल तेव्हाच तुम्हाला एंट्री मिळते. बाकीचे जे लोक सोडायला येतात तर ते लांबच राहतात, बाहेरच राहतात. मागच्या वेळेस खूप लोकांना प्रश्न पडले होते म्हणून म्हटलं चला क्लिअर करते. घरी असताना पण आम्ही खूप वेळेस रेसिडेंट कार्ड आणि पासपोर्ट चेक केला आणि आतमध्ये आल्याच्या नंतरसुद्धा आम्ही रेसिडेंट कार्ड चेक केलं, पासपोर्ट चेक केलं. मागच्याच माहिती तुम्हाला मनोजच्यासोबत काय इश्यू झाला होता. आणि एक बॅग होती ती रॅप करायची होती तर ती केलेली आहे बघा. ही डबल रॅप ॲक्च्युली आम्हाला करावी लागली कारण की मोठी पिशवी होती आणि एक सिंगल रॅप करत होतो आम्ही, तर ते म्हणे खूप टाईट होतं आहे, अजून एकदा रॅप करावे लागणार. तर मग ते डबल करून झालेलं आहे. आणि इथे परिबेलाचं खेळणं चाललं आहे, खेळतात इथे. आणि इथे दोन्ही ट्रॉलीज ठेवलेल्या आहे इथे. तर भरपूर सामान आहे यावेळेस. आणि अगोदर अजून बघतो गेट नंबर कुठे आहे, नंतरले लगेजेस वगैरे आपल्याला वेट वगैरे करावे लागणार आणि नंतर मग बोर्डिंग पासेस वगैरे घ्यावे लागणार. हे अगोदर सगळं करून घेतो आणि त्याच्यानंतरच मग मी डायरेक्ट बोर्डची तुमच्यासोबत. बॅग्सचं जस्ट चेक केलं वेट आम्ही आणि तीच भीती होती आमच्या मनात का ओव्हरवेट नको व्हायला, कारण की 1.5 वर्षापूर्वी ओव्हरवेट झालं होतं आणि रांगोळी मी टाकून दिली होती. तर आता चेक केलं आहे, म्हणजे 1-2 बॅग आहे त्याच्यामध्ये 1-1 किलो एक्स्ट्रा आहे आणि ज्या मोठ्या बॅग्स आहे त्याच्यामध्ये कमी आहे. म्हणजे आम्ही त्यांना सांगू शकतो की थोडंसं वेट आम्ही ॲडजस्ट केलेलं आहे या बॅगमधून त्या बॅगमध्ये. बघूया जर वेळेवर त्यांनी ॲग्री नाहीच केलं तर मग आपण शिफ्ट करू, काय नाही एवढं. आणि चला मग आता जायचं, अजून तर नसेल लागलं ना? नाही आपण जाऊ शकतो, चला चला जायचं. आता आम्ही तिकीट्स दाखवत आहोत. आणि ह्यावेळी आम्ही आठवणीने कार्ड्सवरती लक्ष ठेवलं. 5-5 मिनिटाला बघत होतो की कार्ड्स आहेत की नाही. ॲक्च्युली ज्यावेळी घरातून निघालो त्यावेळी ते आतापर्यंत मला वाटतं 7-8 वेळा चेक केलं असेल आम्ही. हो, पण आपण नेहमीच चेक करतो. ते इन्सिडेंट तसं होऊन गेलो, होऊ शकतो. हां ते तसं झालं होतं तसं ते. पण ह्यावेळी काही नाही झालेलं आतापर्यंत, तर काही नाही झालेलं. आता आम्ही चाललो आहोत दिल्लीला, तिथून आता दिल्लीसाठी फ्लाईट आहे. आम्ही फ्लाईटमध्ये बसलो आणि 8 बॅग्स होत्या आमच्यासोबत, तर त्यासुद्धा ठेवलेल्या आहेत आम्ही. आणि 1.5 तास लागणार आहे मुंबई टू दिल्लीला जाण्यासाठी. आणि या ज्या हँडबॅग्स घेतलेल्या आहे 7 kgचा, तर या आपल्याला तिथे द्यावं लागणार. आणि दिल्लीला आपण ड्रॉप करू. आणि 8:40ची आहे, अजून जवळपास 28 मिनिट्स आहेत. तरी पण म्हणजे मला असं वाटतं की आपलं सगळं सिक्युरिटी चेकिंग वगैरे 10 मिनिटातच झालं. 10 मिनिटात आपण बोर्डिंग पासेस घेतले 10 मिनिटामध्ये आम्ही इथे पोहोचतो. मला खूप घाम येतो. हो ना, म्हणून गरम होते. हां करतो. डिनर आलेला आहे, व्हेजिटेबल पुलाव विथ दाल मखनी. हा छोटासा असा पाव आहे, बटर वॉटर. आम्ही आता दिल्लीला आलो आहोत आणि इथून हे डोमेस्टिक एअरपोर्ट आहे. आम्ही इथून आता इमिग्रेशन करणार आहोत आणि तिथून इंटरनॅशनल एअरपोर्टवर जाणार आहोत. तसं आम्ही तुम्हाला दाखवू जर्मनीसाठी. चला. डोमेस्टिकवरनं आम्ही आलो आहोत आता इंटरनॅशनल एअरपोर्टवर. तरी तशी पण आमची फ्लाईट जी आहे ती 2:45ची आहे आणि आता 11:30 झालेले आहेत. भरपूर वेळ आहे आमच्याकडे आणि आता काय लगेच भूक पण लागली नाही, कारण की ऑलरेडी फ्लाईटमध्ये आम्ही जेवण केलं होतं. बेला इथे पुढे चल, चला. बेला मॅडमला छान झोप लागते ती ना बाबू. चला आता इमिग्रेशन होईल परत.
फायनली आम्ही ट्रॉली घेतली आणि आता सगळ्या बॅग्स ठेवलेल्या आहेत. आता या बॅग्स आम्ही इथे दिल्लीला परत ड्रॉप करणार आहोत आणि या आम्हाला डायरेक्ट आता पॅरिसला मिळणार आहे. मोठे लगेजेस आहे ते तर पॅरिसला मिळणारच होते आम्हाला, पण हे आम्हाला कॅरी करायचे होते. त्यांनी सांगितलं 7 kgचे तुम्ही ड्रॉप नाही करू शकत, मुंबईमध्ये नाही करत तसं, दिल्लीमध्येच करतात, म्हणून मग आम्हाला हे कॅरी करावे लागले. आता परत इथे ड्रॉप करू म्हणजे आम्ही मोकळे आणि कंटिन्यू आम्ही कॅरी करतोय. तर आता चला हे करून देतो, एवढं सगळं करून घेतो आणि नंतर इमिग्रेशन बाकी इमिग्रेशन करायचं आहे. आणि आपल्याला इथून आता जायचं आहे फ्रँकफर्टला, तर त्याचं इमिग्रेशन दुसरीकडे आहे, तर तिथे चाललो आम्ही. चल बाबू, चल बाबू, हात पकड माझा पुढे. आमची जी नेक्स्ट फ्लाईट आहे ती लुफ्तांसाची आहे आणि इथेच आम्हाला आता जे बॅग्स आहे ते ड्रॉप करायचे आहे. 10-15 मिनटं लागतील आता. आणि त्यानंतर जे इंटरनॅशनल डिपार्चर्स आहे ते इथेच आहे, तिथेच आपलं इमिग्रेशन होईल आणि सिक्युरिटी चेकिंग सुद्धा होईल. हो, पण इथे दिल्लीला आल्याच्यानंतर थोडंसं कन्फ्यूज होतं कारण की इथे डोमेस्टिक पण आहे आणि इथे इंटरनॅशनल, डोमेस्टिक टू इंटरनॅशनल ट्रान्सफर थोडा डिफिकल्ट होतं आहे. फायनली सिक्युरिटी चेकिंग झालेली आहे आणि 1.5 तास लागला आणि इतकी स्लो सिस्टीम होती, म्हणजे इतकं स्लो 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 सगळं चालू होतं. आणि परिवेला पण इतके कंटाळून गेले आणि त्यांना एका साईडला बसवलं आणि त्याच्यानंतर मनोजन मी पटापट सामान काढत होतो. आणि आता तुम्हाला माहिती आहे खूप स्ट्रिक्ट झालेलं आहे. पॉवर बँक आणि जे पण इलेक्ट्रॉनिक ज्या वस्तू आहेत त्या छोट्या छोट्या ज्या असल्या ना त्यासुद्धा काढून दाखवाव्या लागतात. मग आपलं ड्रोन पण आहे, त्याच्यानंतर एवढं कॅमेरा, माईक, ब्लॉगिंगचं जेवढं पण सामान आहे ते छोटं छोटं एवढं काढून द्यावं लागायचं. त्याच्यानंतर परत ते ठेवायचं. इतकं इरिटेट झाली ना मी आता. आणि हे आता संपलेलं आहे. आता गेट नंबर किती आपला ते बघावं लागलं. हां, गेट नंबर बघावा लागणार आणि मग नंतर आम्ही गेट जवळ जातो, बसतो आणि मग बोलते मी तुमच्यासोबत. आता गेट चेक करते मी. जस्ट चेक केलं, गेट नंबर आहे 20. चला, 2:50ची फ्लाईट आहे आमची. तर आपल्याकडे जवळपास 1 तास आहे आता. आम्ही या फूड सेक्शनमध्ये आलो होतो, हलकं फुलकं खाल्लं आम्ही आणि आमची फ्लाईट 2:50ची आहे. तर आता थोड्या वेळात आम्ही गेट नंबर 20 इथे जाणार आहोत आणि इथे छोटंसं सेक्शन आहे लहान मुलांचं खेळण्याचं, तर तिथे परिबेला खेळत आहे. आणि आता खाल्लं याच्यासाठी कारण की परिबेला कसं गेल्या लगेच फ्लाईटमध्ये झोपतील आणि आम्ही मनोज आणि मी इतकं दमलो आहोत ना. परिबेला पण ऑफकोर्स आमच्यासोबत दमलेले आहेत कारण की जेव्हा बॅग चेक इन करायचे होत्या ना, ते नाही का चेक वगैरे करायचं असं सगळे इलेक्ट्रॉनिक वगैरे सगळ्या वस्तू, तर तिथेच आहे ना आम्ही 1.5 तास कंटिन्यू उभं होतो. आणि आमच्या ज्या बॅग्स आहेत, लॅपटॉपच्या ज्या बॅग्स आहेत, तर त्या खूप हेवी होत्या. माझ्याकडे एक वेगळी होती, मनोजची एक वेगळी होती. त्याच्यानंतर एवढं सामान हे ते, त्याच्यामुळे आमच्या अक्षरशः पाठ दुखायला लागलेले आहेत. आणि मनोजला तेच म्हटलं आता गेल्या लगेच झोपायचं, कारण की झोप झाली ना तर मग फ्रेश वाटणार, कारण की ड्राईव्ह पण करायची आहे पॅरिस टू लक्झमबर्ग. तर हा जो व्हिडिओ आहे ट्रॅव्हलिंगचा, हा एकच व्हिडिओ मी बनवणार आहे, 2 व्हिडिओ बनवणार नाही आहे मी, कारण की नेहमी मी ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ बनवत असते आणि दाखवत असते. पण ही जी पूर्ण जर्नी आहे इंडिया टू लक्झमबर्गची, तर एकाच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि आता वाजलेले आहेत 2, म्हणजे 2ला 5 कमी आहे. आता पाऊण तास आहे. आता गेटजवळ जातो आम्ही. आता 15-20 मिनटं बोर्डिंग स्टार्टसुद्धा होईल. तर चला. बोर्डिंग स्टार्ट झालेली आहे आता. खूप जड येत आहेत. हो ना. रवा चालत आपण. हो ना. हो ना बाबा. परिवेळेला पण दमले असतील. खूप दमले. आधी खूप झाली होती त्याची फ्लाईटमध्ये. आपलं ब्लँकेट पण असतात छान. ब्लँकेट असतात टीव्ही पण असत, ब्लँकेट घेऊन टीव्ही बघायची. पण आता नंतर ना, an hour नंतर स्नॅक भेटत, 1 hour नंतर डिनर भेटत
ही नंतर ब्रेकफास्ट भेटतात, बोर्डिंग पास नाही भेटतात. बाय बाय. बाय बाय. बसलो आणि सिटिंग अरेंजमेंट मस्त आहे. सोबत चौघांना आम्हाला बसता येते. परी बेलाला सोबत बसवलं नाही, दोघींचे भांडणं होतात म्हणून बेलाला मी माझ्याजवळ बसवलं, परीला या साईडला बसवलं. आणि मला यायला लागलेली आहे झोप. आता मी 10-15 मिनिटं झोपणार आहे. डेंजर झोप लागणार आहे. इंडियामध्ये वाजलेले आहे सकाळचे 9:30 आणि इथे सकाळचे 6 वाजलेले आहे. अजून जर्मनीला पोचायला आम्हाला 2 तास बाकी आहे. तर छान झोप झाली आमची, फ्रेश झाले मी आणि आता थोड्या वेळात ब्रेकफास्ट येईल. म्हटलं व्हिडिओला सुद्धा कंटिन्यू करते कारण की जास्त शूट करणं झालंच नाही. आम्ही खूप दमलो होतो आणि झोप पण चांगली झाली. बेला तर कंटिन्यू झोपलेली होती. आता ते कार्टून बघ नको करू मम्मा. आणि तिथं परी आहे, परी काय जास्त ऑरेंज ज्यूस प्यायचं तिला. ओके ब्रेकफास्ट करतो. हां बाबू काय पाहिजे तुला? पोचायला आम्हाला फक्त 20 मिनटं राहिलेले आहे आणि हा टाईम कळालाच नाही आम्हाला. रात्रीची फ्लाईट होती त्यामुळे मग झोप पूर्ण झाली. जर रात्रीची फ्लाईट नसते ना तर मग टाईम जात नाही. तर आता 20च मिनटं राहिले, पटकन आम्ही पोहोचू आणि ॲटलिस्ट बाहेर निघालं होतं तर थोडंसं फ्रेश वाटतं. फ्लाईटमध्ये कंटाळा येतो 8-9 तास, तुम्हाला माहिती असेल. ओके आता सीट बेल्ट लावते मी पटकन. पहिला माझ्याजवळ होते, आता गेली मनोजकडे बसायला. गेम खेळते ती आणि माझ्या याच्यावरती गेम खेळते ती. तिचं दिलं सोडून. हो ना. शो बघायचा. किड्स शो कोणता? आपण दोघं बघू एक. ओके डोरा द एक्सप्लोरर बघू. नाही डोरा द एक्सप्लोरर. हां तुझ्यासोबत पण खेळतो. उतरलो जस्ट आणि आम्हाला आता इथून लगेचच घ्यायचे नाही, फ्रान्सलाच घ्यायचे आहे. पण आता आमची फ्लाईट आहे 9:30ला आणि आता वाजलेले आहे 8 वाजलेले. 1.5 तास आहे आमच्याकडे. आम्ही या फ्लाईटने आलो. किती मोठी फ्लाईट आहे. आम्हाला इथे बॉर्डर कंट्रोल करावी लागणार आणि क्यू बघू शकता तुम्ही केवढी आहे. बॉर्डर कंट्रोल झालेला आहे आणि अर्धा तास लागला आम्हाला. खूप मोठी क्यू होती पण पटापट होत होतं म्हणून मग काही जास्त वेळ लागलेला नाही आहे. आणि 9 वाजताची आमची बोर्डिंग आहे पॅरिससाठी आणि 9:30ची फ्लाईट आहे. आणि आता बघतो गेट नंबर किती आहे. किती? A04. ओके A04 आमचा गेट नंबर आहे. चला
चल बेटा. पॅरिसला जाण्यासाठी आम्ही फ्लाईटमध्ये बसलेलो आहोत. 9:30 झालेले आहे आता आणि आम्ही ज्या बसने आलो ती लास्ट बस होती. आणि आज बस होती म्हणजे आपण आल्यानंतर गेट्स क्लोज करून टाकले. जर आपण 1 मिनिट लेट आलो असतो तर आपल्याला गेट क्लोज झाले असते आणि बोर्डिंग सुद्धा करता आली नसते आणि मग खूप प्रॉब्लेम झाले असते. हो ना. आणि बेनाला पहिला काहीतरी दिलं ना. एक चॉकलेट पण दिलं, गणेश पण दिला आणि हे एक फक्त पेन्सिल दिलं. काही नाही, आपल्याला टास्क करू लागतं. ओके. हे बघते कोणतं किती वाईट दिसतं. तर 1-1.5 तासामध्ये पॅरिसला पोहोचलो आणि घरी घरी पोहोचतो असं झालेलं आहे आता आम्हाला. आणि आम्हाला असं वाटतं फ्लाईट सुटणार आहे आता आमची, पण झालं व्यवस्थित सगळं. सर्वांचे बॅग्स काढताय. आमच्या बॅग्स दिसतंय आम्हाला रॅप केलेलं सगळं. 3 बॅग्स तर दिसतंय तुम्हाला म्हणजे येतीलच ना. आणि 4 पण आपली खूप बॅग वाली बॅग तशीच ठेवली. हे बघ, ही रेड कलरची आपली बॅग. निघालो आता आम्ही पॅरिसला पोहोचलो. आम्ही बेड 6 या ठिकाणी थांबलो आहोत आणि आमच्या किती बॅग्स आहे? 8 बॅग्स आहेत. आता 4 एका ट्रॉलीमध्ये ठेवणार, 4 एका ट्रॉलीमध्ये ठेवणार. 8 बॅग्स त्या पण अशी हेवी एकदम. मी हा विचार करते हे बॅग्स आपल्याला रिकामा करावा लागतील, किती वेळ लागणार त्यावर? बॅग्स येत आहेत आता. आमच्या बॅगचा पटकन आला 2 मिनिटात पटापट 2 मिनिटं पण नाही, 1 सेकंद अजून गेला. 2 मिनिटामध्ये पटापट. तर जायचं आता बाहेर. त्याला निघू आणि म्हणून जातील इथून. आता आमची कार घ्यायला 1.5-2 महिन्यानंतर कारला बघू आणि ते आल्याच्या नंतर मग पटापट सामान बॅगमध्ये टाकू आणि लक्झमबर्गसाठी निघू. फायनली घरी जाऊ. सगळं सामान गाडीमध्ये ठेवलं आणि गाडीमध्ये बसलो आमच्या. आणि इतकं भारी वाटते. 1.5-2 महिन्यानंतर आम्ही आमच्या गाडीमध्ये बसतोय आणि आता आम्ही निघालोय. जस्ट कुठेतरी थांबू, जेवण करायचं आहे. खूप भूक लागलेली आहे. सामान व्यवस्थित मावलं गाडीमध्ये. चला आता हा जो प्रवास आहे पॅरिस टू लक्झमबर्ग कारने, हे मी तुम्हाला दाखवेन. गाडी किती दिवसानंतर बघतोय आणि आम्ही एका ठिकाणी थांबलो आहोत. आता येताच आम्हाला एक पंजाब आपलं इंडियन रेस्टॉरंट आम्हाला दिसलं. म्हटलं इथंच जेवण करून घेतो आणि अशी डेंजर भूक लागलेली ना. चला परिवेला शूज घालते आणि जेवतो. पण आता किती 1:30 वाजलेला आहे. बरोबर 2:30ला बंद होतं हे रेस्टॉरंट. अर्धा पाऊण तासात जेवण होऊन जाईल आपलं. जेवण करायला बसलेलो आहोत आम्ही स्टार्टर खात आहोत. त्यावेळेस आम्ही बफे ट्राय केलं. नॉर्मली कसं आम्ही जेवण ऑर्डर करतो, पण इथे आम्हाला खूप जास्त ऑप्शन्स दिसले तर मला ट्राय करायला काय हरकत नाही आहे. मग आम्ही जेवण करत. छान आहे टेस्ट. जेवण झालं आणि निघालो आम्ही जायला. आम्हाला संध्याकाळचे 5:30-6 वाजतील आणि आता गाडीमध्ये बसलो. आता गेल्या 1-1.5 तासापासून आता आम्ही गाडीमध्ये बसलोय ना, तर आता वाटतच नाही आता इंडियावरनं जस्ट आलो आम्ही. ते रुटीन जे आमचं अगोदरचं होतं तसंच वाटतंय आम्हाला. असं वाटतं की आपण कुठेतरी आता बाहेर फिरायला आलेलो आहे. हो. आणि पप्पा सॅटर्डे संडेला ग्रोसरी करायला जातात.
फायनली मी घरी आलेले आहे आणि संध्याकाळचे 7 वाजले. आम्ही लवकर येण्याचा प्रयत्न केला पण मग 2 ठिकाणी थांबावं लागलं, गाडी चार्जिंग करायची होती म्हणून. बॅग्स तुम्ही बघू शकता त्या साईडला, इथे या 2 बॅग्स बघू शकता. आता या बॅग्स अनपॅकिंग करायच्या आहे. आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? हा व्हिडिओ मी एकच बनवलेला आहे. पूर्ण जर्नी तुम्हाला दाखवलेली आहे मी आपली भारतापासून तर लक्झमबर्ग पर्यंत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेटिंग नवीन गाडी गवा. रिमेंबर यू आर वेट टू सबस्क्राईब द डाउनलोड. बाय.